एक मोठी बातमी आहे। 4,500 शिवसैनिक भाजपच्या संपर्कात असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले। अशी सूत्रांची माहिती आहे। राज्यात इन्कमिंग सुरूच राहणार असं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे। मित्रपक्ष आणि आमच्यात समन्वय महायुती म्हणून लढणार असंही रवींद्र चव्हाणांनी बोलून दाखवलं। राज्यभरात भाजप ऑपरेशन कमळ जोरात चालवणार असंही आता सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सुनील, नेमके काय अपडेट मिळत आहेत? वर्षा, अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं तर गेले काही दिवसापासून राज्यभरात ज्या पद्धतीने भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे, विधानसभा व लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये गेले होते। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे। अशाच प्रकारे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त इन्कमिंग जे आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। विशेषतः पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याच प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग जे आहे ते सुरू झालेले आहेत। गेले 2 आठवड्यामध्ये आतापर्यंत 8 ते 9 माजी नगरसेवक शिवसेनेचे हे भाजपमध्ये आलेले आहेत व वेगवेगळ्या पद्धतीने पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने। सुनील, त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात बघणं महत्त्वाचं आहे। तुर्तास आणि आता बातमी नाशिकमधून। नाशिकच्या तपोवनमध्ये झाडांच्या होणाऱ्या कत्तली प्रकरणी महापालिकेनं खुलासा केलाय। 1800 झाडांवर केलेलं मार्किंग सर्वेक्षणासाठी होतं असंही पालिकेनं स्पष्टीकरण दिलंय। एकही जुनं झाड पाडणार नाही। अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी ही माहिती दिली आहे। तर जेवढी नवीन झाडं पाडणार तेवढीच झाडं लावणार असंही पालिकेनं म्हटलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन तुझाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल? एकूण 1800 झाडांवर मार्क करण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात आता स्पष्टीकरण देण्यात आलंय, सविस्तर सांगा। खरं तर नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्रामच्या उभारणीसाठी या ठिकाणी महापालिकेकडून जवळपास 1800 झाडांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। आणि आपण या ठिकाणी बघतोय की अशा पद्धतीचं झाडांवर मार्किंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। झाडांवर जे मार्किंग करण्यात आलेलं आहे त्या मार्किंगमुळे पर्यावरण प्रेमी देखील आता कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि पर्यावरण प्रेमींनी आज अनोख्या पद्धतीचं आंदोलन करत ज्या झाडांवर मार्किंग करण्यात आलेली आहे त्याच झाडांना बिलगून महापालिकेला थेट आव्हान दिलेलं आहे की यापैकी एकही झाड महापालिकेनं तोडू नये। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे सगळे पर्यावरण प्रेमी आहेत ज्यांनी अशा पद्धतीनं झाडांना बिलगून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। महापालिकेनं जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याला आपला विरोध का बरं नेमका? हिंदी में बोल सकता हूँ कि साधु लोगों को जो आप बुला रहे हैं, साधु लोग आएंगे कहाँ, पता नहीं कहाँ कहाँ से आएंगे, पर्वतों से आएंगे। उन लोग, ये माहौल जो है इनका इतना प्राकृतिक जो दृश्य है इतना ब्यूटीफुल है, उन लोग तो इसमें सबसे उनका मजा शांति चैन आएगा इसमें, ना ही इसको कॉन्क्रीटाइज करके उनको आप शांति देंगे। तो जो चीज़ में प्रकृति से जो लोग आ रहे हैं उन लोग प्रकृति में रह के जो आनंद लेंगे और हमें जो उनका जो ब्लेसिंग्स हमें मिलेगा वो तो इसको प्रिजर्व करे कम से कम। आपण बघतोय की या ठिकाणी काही तरुण पण आहेत। काय नेमकी तुमची भूमिका, का बरं हे आंदोलन? आमची भूमिका हीच आहे की नाशिक हा नाशिकची ओळख आहे, त्याचं क्लायमेट, त्याचे झाडं, आणि हे मिटायला नको। 1700-1800 झाडं तोडणं म्हणजे इथे तापमान वाढ प्रचंड झालेली आहे, प्रदूषण एवढं झालेलं आहे की सामान्य माणूस 3 सिगरेट रोज ओढतोय या पद्धतीने या हवेत श्वास। नक्कीच एकूणच या पर्यावरण प्रेमींच्या चंदनजी आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत। त्यांनी ही झाडं कापण्यास विरोध केलाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमी सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीची। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आलाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मात्र वैध असल्याची माहिती आहे। दरम्यान पोलीस संरक्षणात उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। ताई, खरं तर तुम्ही पोलीस संरक्षणामध्ये तुमचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता, मोठा संघर्ष करत हा अर्ज दाखल केला, मात्र अखेर तो बाद झालेला आहे। काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? एखाद्या महिलेला एकतर लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढण्याचा अधिकार ते हिसकावून घेतला जात होता। मी संघर्ष करत तिथपर्यंत पोहोचले। कसा संघर्ष करावा लागला, कसा पाठलाग माझा केला, कसा मारहाण करण्याचा प्रयत्न केला, हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। एवढंही करून मी तिथपर्यंत पोहोचले। पोलीस संरक्षणार्थ मला तिथे नेण्यात आलं आणि शेवटी थोडीशी भीती जी होती ती झालेलीच आहे।
वाटत होतं हे असं काहीतरी करतील, पण आम्हाला हे बघा आम्हाला लढा द्यायचा होता. हे बघा डोंगर मोठा होता म्हणून तिथे ते चढण्याची भीती जी लोकांच्या मनात असते, तर मी तो डोंगर सर करून दाखवलाय. मी तिथं गेले, मी त्यांच्या विरोधात फॉर्म भरला, इथेच मी जिंकलेली आहे. आणि मग ते सांगतात ना ह्यांना 2 मतं पडणार होती, तर ती 2 मतं ही देखील माझी स्वाभिमानाची होती. तुमच्यासारखं पैशाने विकत घेऊन कुठलेही निर्णय बदलणाऱ्यातली पैकी आम्ही तरी नव्हतो. कारण मी आजपर्यंत आम्ही तुमच्या कुठल्याही दबावाला बळी पडलेलं नाही. त्या दिवशी त्यांनी माझे अनेक नातेवाईक मला कन्व्हिन्स करण्यासाठी पाठवले, अनेक गावातील माणसं पाठवली की हे पद देऊ, ते पद देऊ, असं करू, तसं करू, घरदार नीट करून देऊ, मुलाला नोकरी लावू, तुमचं काय असेल ते सर्व आम्ही भरपाई करून देऊ. पण तरीही उज्ज्वला थिटे ही आई तुमच्यासमोर झुकली नव्हती. पण मग त्यांचा असा दावा म्हणजे तहसीलदारांनी असं सांगितलं की सहीच केली नाही सूचक आणि तुमचा मुलगा सुद्धा तुमच्यासोबत होता आणि ते सूचक होते. काय नक्की त्यातलं तथ्य? माझा मुलगा एकतर आमच्या जीवाला धोका होता. जर सूचकाची सही पाहिजे एकतर तिथं अनुमोदक सूचक मिळू दिले जातच नव्हतात. त्यांच्या अपोजिट लोक घाबरतातच. मग माझा मुलगा मी सही करण्यासाठीच नेला असेल ना, त्याला नेलंच नसतं ना. जीवाला धोका आहे म्हणल्यावर एखादी आई स्वतःच्या मुलाला पुढं का करेल का? ती घरीच बसवलं असतं त्याला. सूचकाच्या सहीसाठी मुलाला नेलं होतं आणि सगळे डॉक्युमेंट्स आम्ही व्यवस्थित चेकिंग करूनच मी भरलेले होते. आता यांनी कागदपत्र देताना घाळ केला. आम्ही निदर्शनास आणून दिले की तुम्ही शौचालयाचा दाखला दिलेला नाही, बेबाकी दाखला दिलेला नाही. मतदार यादी 10/11/2025च्या नवीन प्रमाणित यादीप्रमाणे नव्हती दिलेली. त्या दिवशी दिले गेल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला दिले गेले, पावत्या वगैरे घेऊन. मग ते पटापटा मांडण्यामध्ये आमचं व्यवस्थित आम्ही मांडणी तर केली होती. मग पहिला एक फॉर्म भरताना त्याच्यामध्ये ऑनलाईन जी आम्ही काढलेली लिस्ट होती त्याच्यामध्ये प्रभाग 5 नंबर मांडलेला होता. मग आरओ ऑफिसरचे 3 टेबल होते. आरओ ऑफिसर काय करत होते, ते ड्युटी करायचं म्हणून त्यांनी छाननी करायला पाहिजे ना त्याच वेळेस. ताई तुमचा हा अर्ज राहिलाय, ताई ही तुमची तारीख बदलली आहे, ताई तुमचा वॉर्ड क्रमांक हा आहे, ताई तुम्ही वॉर्ड क्रमांक दुसरा टाकलाय. आरओ ऑफिसर कशासाठी बसलेले होते? मग आम्ही ज्या वेळेस माझा मुलगा शूटिंग करू म्हणले तर म्हणले कागदपत्रांचं फोटो काढूया ज्यांचे आपण सही केले. तर स्वतः निर्णायक अधिकारी मुलाला म्हणतात की सही करा, फोटो काढण्याची परमिशन नाही, CCTV कॅमेरे चालू आहेत. मग अधिकाऱ्यांनी असं म्हणलं तर आम्ही नियमांचं उल्लंघन कसं करायचं? आता म्हणतात मॅडम तुम्ही फोटो काढला नाही का, प्रत्येकाचा प्रतिप्रश्न येतोय. तर त्यांनी काढू दिले नाहीत, मग आम्ही नियमांचं उल्लंघन करायचं का? आचारसंहितेत उमेदवारांना नियमाचं उल्लंघन चालत असेल तर सांगा. पण मग एक तिसरा अर्ज जो आहे तो देखील नगराध्यक्ष पदासाठी भरण्यात आला आणि त्या उमेदवारांनी तुमच्यावरती आक्षेप घेतले. खरं तर राजन पाटील असं म्हणाले होते की आम्ही कोणत्याही पद्धतीचा आक्षेप घेणार नाही, ज्या पद्धतीने निवडणूक लागतील त्या आम्ही लढू. त्यांना बोलण्याचं इतकं दादा तुम्हाला भान राहिलेलं नाही. सर्वप्रथम तर म्हणता आमची ग्रामपंचायत बिनविरोध होणार, 68 वर्ष झाले इथं आमच्या अपोजिट कोण नव्हतंच, हीच महिलेला भडकवलं, नेते मंडळींना भडकवलं, आमच्यावर गेटकेन उमेदवार लादला गेला. 2000 सालापासून 2023 सालापर्यंत दादा म्हणते मी तुम्हाला, वडील म्हणत होते, मी त्याच गावात होते. आणि ते गाव सोडण्याचं कारण काय आहे हे तर जनतेला माहिती आहे. ते एक आणखी कव्हर स्टोरी करून अजून सत्य आणेन. फक्त माझ्यापाशी ब्रह्मास्त्र आहे, काढायला मला लावू नका. जे झालंय ते आत्तापर्यंत चांगलं झालंय आणि होऊ द्या. फक्त तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहा. म्हणता की बिनविरोध होतीये, कुणीही आमच्या अपोजिट नाही, तर तिसरा तुमचा अपक्ष उमेदवार आलाच कसा आणि त्याचा फॉर्म भरला गेला कधी, त्याचे फोटो पब्लिश झाले नाहीत कशी, कधी आला होतो उमेदवार? आणि जो उमेदवार आला ना तिचे मिस्टर सकाळी मला गळ घालत होते की माफ करा, हात जोडत होते, भरू नका अर्ज. हे माहिती का वर काय काय झालं होतं ते? आणि तोच लगे पत्नीला घेऊन येईल काय फॉर्म भरायला? 3री-4थी शिकलेली बाई सरस्वती भागवत शिंदे, आय थिंक भागवत अण्णांचीच ती पत्नी असेल का सुनबाई आहेत ते कोण आहे मला माहीत नाही. पण जी महिलेला मी पाहिलं बी नाही आणि हा निवडणूक अधिकाऱ्यांनी छाननीमध्ये बात केलं असतं तर ते काय नाही, एखादीने हरकत घेऊन बात केला म्हणजे त्यावर मी काय बोललं. ह्यांच्या तर विरोधात कोण नव्हतं. पहिल्यांदा तर प्राजक्ता आणि उज्ज्वला ह्यांच्यातच लढत आत्तापर्यंत गाजली होती. तिसरं गेटकेन आलं कुठून? हा तर प्रश्न आहे ना. हा प्रश्न तुम्ही सरस्वती भागवत शिंदे यांच्याकडे जायचं आणि त्यांना विचारायचं ताई तुम्ही फॉर्म भरला कधी, यावर तुम्ही काय काय आक्षेप घेतला. आता ही न्यूज पाहून ते लगेचच तिथं अंगणवाडीमधले सगळे विद्यार्थी बसवतात आणि हे मास्तर देतो आता शिकवणी तिथं, असं बोला तसं बोला. तसं ह्या भावल्या उभा केल्या जातात. तसं उज्ज्वला ही भावली नाही आहे, ती स्वतःच्या स्वाभिमानानं कणखर स्त्री आहे आणि तुमच्यामुळे आज एवढी कणखर झाली.